पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आसाममधील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलंय। अदानी समूह संचलित गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होतोय, जेणेकरून गुवाहाटी ईशान्य भारतातील एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र आणि आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार बनलंय। पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भेटीदरम्यान नव्या टर्मिनलची पाहणी देखील केली आहे। नवीन एकात्मिक टर्मिनल 2 इमारतीची क्षमता दरवर्षी अंदाजे 1.31 कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे। या टर्मिनलच्या बांधकामासाठी अंदाजे 5,000 कोटी रुपये खर्च आलाय। आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते। 5,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात 13.1 MPA क्षमतेसह एक नवीन निसर्ग थीम टर्मिनल, अपग्रेड केलेली धावपट्टी आणि एअरसाइड पायाभूत सुविधा आणि नियोजित कार्गो आणि MRO सुविधांचा समावेश आहे। आसामच्या जैवविविधतेने प्रेरित होऊन टर्मिनलमध्ये स्थानिक बांबू, काझीरंगा प्रेरित लँडस्केप्स, डीजी यात्रा, स्वयंचलित सामान हाताळणी आणि AI चालित ऑपरेशन्सचा व्यापक वापर आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक्स कार्यक्षमता आणि प्रादेशिक आर्थिक क्षमतेत लक्षणीय सुधारणा दिसून येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।